हॅलो फ्रेंड्स, अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्सची प्रॅक्टिकल ओरल तोंडावर आली आहे आणि टेन्शन आलंय. परीक्षेच्या आदल्या रात्री अख्खं मॅन्युअल वाचणं अशक्य वाटतंय. टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात लॉजिकली. मला 6 पेक्षा जास्त वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे आणि मी स्वतः अनेक विद्यार्थ्यांना ओरल घेतले आहेत. त्यामुळे एक्झामिनरला तुमच्याकडून नक्की काय अपेक्षित आहे हे मला चांगलं माहिती आहे. आज मी तुमच्या संपूर्ण मॅन्युअलमधील प्रॅक्टिकल्सचा अभ्यास करून असे टॉप 10 प्रश्न काढले आहेत जे हमखास विचारले जातात. मी हे प्रश्न 2 लेवल्समध्ये डिवाइड केलेत. लेवल 0 द बेसिक्स हे असे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे प्रत्येकाला आलीच पाहिजेत, आणि लेवल 1 द कन्सेप्ट हे प्रश्न तुमचं खरं अंडरस्टँडिंग दाखवतात आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देण्यात हेल्प करतात. चला लेवल 0 पासून सुरुवात करूया. लेवल 0 द बेसिक्स. क्लास ए आणि क्लास बी ॲम्प्लिफायरमध्ये बेसिक डिफरन्स काय आहे? क्लास ए ॲम्प्लिफायरमध्ये कलेक्टर करंट हा पूर्ण 360 डिग्री इनपुट सायकलसाठी फ्लो होतो. तो नेहमी ॲक्टिव्ह रिजनमध्ये असतो. पण क्लास बी मध्ये कलेक्टर करंट फक्त 180 डिग्री सायकलसाठी, म्हणजेच फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी फ्लो होतो आणि तो कट ऑफ पॉइंटवर बायस्ड असतो. पुढचा प्रश्न, ओपॅम्पचं इनपुट ऑफसेट व्होल्टेज म्हणजेच VIO म्हणजे काय? इनपुट ऑफसेट व्होल्टेज म्हणजे ते स्मॉल DC व्होल्टेज जे आपल्याला ओपॅम्पच्या 2 इनपुट टर्मिनल्समध्ये अप्लाय करावं लागतं. त्यामुळे आउटपुट व्होल्टेज एक्झॅक्टली 0 होईल. पुढचा प्रश्न, इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचे गेन फॉर्म्युलात सांगा. इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचा गेन फॉर्म्युला आहे AV - RF/Rin. यात 180 डिग्रीचा फेज शिफ्ट मिळतो. आणि नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचा गेन फॉर्म्युला AV = 1 + RF/Rin. यात फेज शिफ्ट नसतो. पुढचा प्रश्न, झिरो क्रॉसिंग डिटेक्टर म्हणजेच ZCD काय असतं? ZCD म्हणजे एक कंपॅरेटर सर्किट आहे जिथे रेफरन्स व्होल्टेज Vref 0 म्हणजेच ग्राउंडला सेट केलेलं असतं. जेव्हा इनपुट सिग्नल 0 व्होल्ट्सला क्रॉस करतो तेव्हा त्याचा आउटपुट +V सॅच्युरेशन पासून -V सॅच्युरेशन पर्यंत किंवा उलटं फास्ट स्विच होतो. आता लेव्हल 1 बघूया, द कन्सेप्ट. क्रॉसओव्हर डिस्टॉर्शन म्हणजे काय आणि ते का होतं? हे डिस्टॉर्शन क्लास बी पुश पुल ॲम्प्लिफायरमध्ये दिसतं, कारण तिथे दोन्ही ट्रान्झिस्टर कट ऑफवर बायस्ड असतात. जेव्हा सिग्नल एका ट्रान्झिस्टरकडून दुसऱ्यावर क्रॉस ओव्हर करतो तेव्हा एक स्मॉल टाईम पिरियडसाठी दोन्ही ट्रान्झिस्टर ऑफ असतात. त्याचमुळे आउटपुट वेव्हफॉर्मच्या सेंटरला डिस्टॉर्शन म्हणजेच गॅप दिसतो. पुढचा प्रश्न, ओपॅम्प इंटिग्रेटरला स्क्वेअर वेव्ह इनपुट दिला तर आउटपुट काय येईल आणि का? स्क्वेअर वेव्ह इनपुटला दिल्यावर आउटपुटला ट्रँग्युलर वेव्ह मिळेल, कारण इंटिग्रेटर इनपुट व्होल्टेजला इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू टाइम करतो. एक कॉन्स्टंट पॉझिटिव्ह व्होल्टेज म्हणजेच स्क्वेअर वेव्हचा इंटिग्रेशन एक पॉझिटिव्ह रॅम्प देतो आणि कॉन्स्टंट निगेटिव्ह व्होल्टेजचा इंटिग्रेशन एक निगेटिव्ह रॅम्प. ही पॉझिटिव्ह रॅम्प आणि निगेटिव्ह रॅम्प मिळून आपल्याला आउटपुटला ट्रँग्युलर वेव्ह दिसते. पुढचा प्रश्न, पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅक यामध्ये मेन डिफरन्स काय आहे? पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजेच फीडबॅक सिग्नल हा इनपुट सिग्नलच्या इन फेज असतो. तो गेन वाढवतो आणि ऑक्सिलेटर्समध्ये यूज केला जातो. निगेटिव्ह फीडबॅक हा सिग्नल आउट ऑफ फेज असतो, म्हणजे 180 डिग्री. तो गेन कमी करतो पण ॲम्प्लिफायरला स्टेबल बनवतो आणि डिस्टॉर्शन पण कमी करतो. पुढचा प्रश्न, RC फेज शिफ्ट ऑक्सिलेटरमध्ये 360 डिग्री फेज शिफ्ट कशासाठी लागतो? ऑक्सिलेशनसाठी बार्क-हुसेन क्रायटेरिया सॅटिस्फाय व्हावं लागतो. त्यासाठी टोटल लूप गेन 1 पाहिजे आणि टोटल फेज शिफ्ट 360 डिग्री पाहिजे. ओपॅम्प स्वतः इन्व्हर्टिंग मोडमध्ये 180 डिग्री शिफ्ट देतो आणि उरलेला 180 डिग्री शिफ्ट हा फीडबॅकमधील 3 सेक्शन RC नेटवर्क देतो. पुढचा प्रश्न,
फर्स्ट ऑर्डर लो पास फिल्टरचा रोल ऑफ रेट किती असतो? फर्स्ट ऑर्डर लो पास फिल्टरचा रोल ऑफ रेट -20 dB पर डिकेड असतो. म्हणजे कट ऑफ फ्रिक्वेन्सी नंतर जर फ्रिक्वेन्सी 10 पटीने वाढली तर गेन 20 dB ने कमी होतो. पुढचा प्रश्न, IC 555 अस्टेबल मल्टी व्हायब्रेटर कसं वर्क करतो? अस्टेबल म्हणजे ज्यात एक पण स्टेबल स्टेट नाही. या सर्किटमध्ये कॅपॅसिटर 2 रेझिस्टर RA आणि RB या थ्रू चार्ज होतो. तेव्हा आउटपुट हाय असतं. त्यानंतर फक्त RB थ्रू डिस्चार्ज होतो. तेव्हा आउटपुट लो असतं. हे चार्जिंग डिस्चार्जिंग 2/3 VCC आणि 1/3 VCC या 2 लेव्हल्समध्ये कंटिन्युअसली सुरू असतं आणि आपल्याला आउटपुटला ट्रँग्युलर वेव्ह मिळते. तर हे होते 10 सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न. हे प्रश्न आणि त्यांची उत्तरे नीट समजून घ्या. लक्षात ठेवा, एक्झामिनरला तुम्ही उत्तर पाठ केलेलं नाही तर समजून घेतलेलं आवडतं. कॉन्फिडन्स आणि शांतपणे उत्तरं द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या सर्व क्लासमेट्ससोबत शेअर करा म्हणजे तेही पास होतील. आणि अशाच सोप्या लॉजिकली एक्सप्लेनेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या ओरलसाठी ऑल द बेस्ट.